सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापान कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता. धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार. करुणा मुंडेंनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण. अधिवेशनापूर्वी राजीनामा देणार असल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेची शासनकर्त्यांकडून हत्या. माजी खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम, तर आज मुख्यमंत्री महाडमध्ये आल्यावर पालकमंत्रीपदावर चर्चा होईल. भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण. प्रशांत कोरटकर आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. पत्नी आणि वकिलासह माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड. भारतनगरमध्ये अज्ञातांनी फोडली 10 ते 12 वाहनं. परिसरात भीतीचं वातावरण. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये लढत. सामन्यात कोण मारणार बाजी याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष. श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे आता 9 वाजतायत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात. धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राजीनामा देणार असल्याची फेसबुक पोस्ट करुणा मुंडेंनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड हाच असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत असून ते सोमवारी राजीनामा देणार असल्याची पोस्ट करुणा मुंडे यांनी केली आहे. खरं तर करुणाजी, ज्या पद्धतीची तुम्ही पोस्ट केलेली आहे त्यामधनं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांची पूर्णपणे अटक, चौकशी या सगळ्या गोष्टी समोर असताना किती महत्त्वाचं आहे राजीनामा होणं, काय सांगाल? खूप महत्त्वाचं आहे राजीनामा होणं आणि खूप गरजेचं आहे, क्योंकि आज नैतिकतेचा जसे प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही आणि धनंजय मुंडेला मोठा करण्यामध्ये वाल्मिक कराडचा खूप मोठा हात आहे. आणि आज त्यांचे मंत्रिपदाचे जोरावर तो इतकी निर्गुण हत्या केलेली आहे आणि इतके घाणेरडे काम केलेले आहे. तो त्याच्यासाठी मला असं वाटतं की 100% द्यायला पाहिजे. राजीनामा कोण घोषित करणार, स्वतः मुख्यमंत्री की अजितदादा? कारण आपण बघितलं यात युती सरकारमध्ये नेमका राजीनामा द्यावा की नाही याबाबत सुद्धा संभ्रम होता. अजितदादा हे राजीनामा घोषित करणार आहे आणि 100% ह्यांचा राजीनामा होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी कुठेतरी विरोधकांना घाबरून किंवा समाजातील एकूणच नाराजगी पाहून हा निर्णय घेण्यात येतोय की एवढे दिवस पाठराखण करण्यामध्ये अयशस्वी ठरले म्हणून हा प्रयत्न केला? ये जे आज जनताने, आज जनताचा मी खूप असं म्हणताय की सत्ता पुढे शाणपत चालत नाही असं म्हण आहे महाराष्ट्रामध्ये. फक्त मी इकडेच ऐकलेलं आहे, पण मी असं म्हणते, आत्ता मी असं म्हणू शकते की जनता पुढे राजकारण आणि शाणपत चालत नाही. जनताने खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला आहे आणि जनताची विजय आहे और जनताची जे बाजू बघून हे लोकांना राजीनामा घ्यावा लागणार आहे.